वेलकम बॅक टू श्रीनिती चॅनल. श्रीनिती या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी आले आत्ता एका ठिकाणी कार्यक्रमासाठी. आयुष्याचं वळण कुठे आणि कधी कुठलं येईल म्हणून सांगता येत नाही. ज्या वाटेवर मी चालण्याचा कधी विचार केला नव्हता. चळवळ काय म्हणजे मला माहिती नव्हतं, पण या चळवळीमध्ये येताना बरेच काही चांगले अनुभव माझ्या जोडीला आले, शिकायला मिळतं. आणि कुठेही प्रत्येकाकडनं शिकणं हे गरजेचं असतं आणि त्यातला अनुभव मी घेत आहे. मला इथे भाईसाहेब जाधव आहेत, काही चांगले चांगले लोक आहेत, भेटलेत. यांच्या सानिध्यात राहून माझ्याकडनं थोडीफार समाजसेवा होते. जे माझ्या परीनं शक्य होत असेल तो मी प्रयत्न करते. इथे मी भाषण देते, पहिल्यांदा देते माझ्या आयुष्यात. म्हणजे तसं कॉलेजमध्ये असताना ते भाषण वेगळं, पण हे चळवळीचं भाषण वेगळं. हे पहिल्यांदा देते मी स्टेजवर. हा स्टेजवर भाषण देतानाचा अनुभव मला बरा वाटला आणि कॉन्फिडन्स माझा बऱ्यापैकी, म्हणजे चुकलं तरी चालेल, पण कमीत कमी स्टेजवर बोलायला तरी समोर आले हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. कारण मी सहसा असं मी बॅकग्राऊंड किंवा मोबाईलवरती अशी मी फार बोलते, मी प्रत्यक्ष मला बोलायला होत नाही. असं तर इकडनं मी आता बाहेर पडले या प्रोग्रामवरनं. ही आहे मालाडचा रस्ता. या मालाडच्या रस्त्यावरनं येताना मी काही शूट केले. खूप छान रिजनेबल इथे चप्पल, कपडे, पर्स, बरंच काही बँगल्स, बरंच काही सामान आहे. पण रात्रीची वेळ आहे, मला घरी जायचं आहे, मला ट्रेन पकडायची आहे. त्यामुळे मी घाई करते घरी जाण्याची, कारण रात्री 12 नंतर ट्रेन नसतात. सकाळी 4ला मग ट्रेन चालू होतात. त्यामुळे मी आता इकडनं पटापट निघते. आणि शॉपिंगचं जे आहे, मला जास्त लांब नाही वसईवरनं, मी कधीही शॉपिंगसाठी येऊ शकते. आणि शॉपिंग बऱ्यापैकी मी मिशोवरनंच करते, कारण त्याच्यावर माझं अकाउंट आहे. आणि काही गोष्टी जर आपल्याला रिटर्न करायच्या असल्या तर इझिली रिटर्न पण करू शकतो आणि ते पैसे आपल्या अकाउंटला येतात. त्यामुळे मी मोस्टली जे माझं शॉपिंग आहे मी मिशो ॲपवरनंच करते. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा बघत असता. तर आहे इकडे चांगलं खूप पर्सेस वगैरे मी बघितले रिक्षामधनं जाताना. खूप छान छान इकडे बरंच सामान मी बघितलेलं आहे. पण एकदा मी नक्की वेळ काढेल. पहिल्यांदा मी हे सगळं बघते. मी शॉपिंगसाठी मालाडला कधी नाही आलेले. मी दादरला मोस्टली जाते आणि भुलेश्वर मार्केट आहे, तिथे साड्या वगैरे खूप स्वस्त मिळतात, ब्लाऊजचे पीसेस वगैरे. तर भुलेश्वर आणि दादर ह्या 2 मार्केटमध्ये मी बघितलेलं आहे. रिजनेबल असतं सगळ्या वस्तू. आणि एक रिसेंटली मी, अगोदर तर मला माहिती नव्हतं, पण या मागच्या 2 महिन्यामध्ये मी आणि अजय आणि डॅनी वगैरे आम्ही सर्व पुण्याला गेलेलो तुळशीबागेमध्ये. तिथे मी 2-3दा शॉपिंग केलेली. सोबत आम्ही सगळं होतो. आणि अजय खूप कॉमेडी हसवणारा खूप चांगला व्यक्ती आहे. तर त्याच्या जोडीला मी 2-3दा शॉपिंगला आम्ही तिथे गेलेलो. तिकडनं मी ज्युती जी आहे, ज्युती आणि बँगल्स ह्या 1-2 गोष्टी मी आणलेल्या आहेत तिकडनं. आणि मुलीसाठी आणलेल्या आहेत टॉप तुळशीबागेतनं. तर मालाडचा मला अनुभव नाही आहे. कोणाला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. स्पेशली मी मालाडला येईल आणि शॉपिंग करून जाईल. तर आता रात्रीचे वाजलेत जवळजवळ 12:30 झालेत. मी पोचले मधुबन गेटच्या तिथे. आता इकडनं जाताना मी शूट करत जाते, कारण मला वाटतं भीती या साईडला अंधार आहे. आणि हाताला मेहंदी लावल्या कारणाने थंब जे आहे, कारण आमचं जे गेट आहे थंब लावल्याशिवाय उघडत नाही, त्यासाठी मेहंदी असल्या कारणाने मला वॉचमनला उठावं लागेल. फायनली मी पोचले गेटच्या इथे. एकटीच आहे, अंधार आहे आणि शूट करत चाललेले व्हिडिओ. तर आजचा जो अनुभव होता माझा चळवळीचा, तो खूप छान होता. चळवळीमध्ये खूप काही शिकायला मिळतं मला. नॉलेज वाढतं, कायदे कानून ह्या सगळ्या गोष्टीचं माहिती होते. बरेच लोक चांगले चांगले ओळखीचे होतात. तर आजचा माझा खूप छान दिवस गेला. भाषण दिलं त्याचं मला थोडं कौतुक वाटलं माझं स्वतःचं. दुसरे करो की नाही करो, पण माझं मला वाटलं, कारण मी पहिल्यांदा भाषण दिले. बरेचदा असे मौका आलेत, पण भाषण दिलं नाही मी घरून तयारी करून गेली होती. कारण आदल्या दिवशी रात्रीच मला बाईंनी सांगितलं होतं की ताई तुम्हाला भाषण द्यायचं आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. तर मी माझ्या परीने जे काही भाषणाची तयारी करायची होती ते मी केलेली आहे. आणि फायनली जास्त तर नाही, पण थोडंफार मी तिथे भाषण दिलं आहे. तर यापुढे मी नक्कीच कॉन्फिडन्स वाढवेल, माझा नॉलेज वाढवेल. आणि भाषण कुठल्या पद्धतीने, कुठे थांबायचं, कुठे पॉज द्यायचा, हे सगळं मी समजून घेईल. एकदा मला CMनी सांगितलं होतं, लिहून पण घेतलं होतं मी एकदा भाषण त्यांच्याकडनं, पण ते प्रॉपरली मी फॉलो नाही केलं त्यांनी जे सांगितले ते. तर आलं आहे माझं घर आता.
माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. खुश राहा, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओ शूट करत जा. जे कोणीही ज्यांना कोणालाही व्हिडिओ शूट करून अपलोड करायचे इझी आहे. व्हिडिओ शूट करायचे मोबाईल असतोच, तर तुमची हे मेमरी राहते. बरेच लोक क्रिटिसाइज करतात, अरे यूट्यूबला हे टाकते ते टाकते, पण कालांतराने आपण जे आपण कुठे जातो त्या मेमरीज जे असतात त्या सेव्ह असतात मोबाईलमध्ये आणि पुढे आपण त्या बघू शकतो. मी नाही तरी माझे जे मुलं आहेत किंवा मुलीचे मुलं आहेत ते बघतील मी काय काय केलं, मी कशी काय ह्या सगळ्या गोष्टी, आणि मीही पुढे एक आठवण म्हणून तर मला तरी आवडतं व्हिडिओ शूट करायला आणि यूट्यूबला टाकायला. एक माझ्या सगळ्या ज्या मेमरीज आहेत त्या कॅप्चर होतात. तर प्रत्येकाने व्हिडिओ बनवावा आणि टाकावा असं मला तरी वाटतं. प्रत्येकाची इच्छा आहे, जो ज्याला जसं